योग करताना त्यांना डास मारायचा का योगा करायचा आणि इथे प्राणायाम कसा करायचा, या गटारीच्या वासाचा प्राणायाम करायचा का? प्रभाग क्रमांक 11 मध्ये आज शासन आपल्या दारी हा उपक्रम नगरपालिकेकडून घेण्यात आला आणि यावेळी नागरिकांनी आपल्या सर्व अडचणी आणि समस्या शासन दरबारी सादर केल्या. 94055854. औषध फवारणीचं कोविड काळामध्ये एकदा काहीतरी बघितलं, त्यानंतर कधीही औषध फवारणीचा माणूस कधी आला नाही आणि वास सुद्धा आलेला नाही. कधीतरी मंत्री संत्री आला तर कुठेतरी फवारणी केल्यासारखं करतात आणि काय खर्च घालत असतील तेवढं. साहेब आता समजून तुमचा प्रश्न माहिती घेतलेली आहे त्याच्याकडे. मी मला बोलू प्रभाग 11 मध्ये अस्वच्छता असता कामा नये. तो मागच्या प्रशासनानं तो माझ्या डाव्या साईडला तो खांब लावले तो चुकीचा लावले. मला आत बाहेर करायला अडचण निर्माण होती. हे सगळे प्रश्न आहेत. कचरा वेळेवर उठत नाही आणि नियमित पाणी पुरवठा अलीकडे व्हायला लागला. आम्हाला तिची वेळ सांगा. गटाराची तुंबलेली आहे, आरोग्याला हानिकारक आहे, तो प्रश्न ताबडतोब मिटवायचा. संबंधित सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सूचना सक्त केलेल्या आहेत, त्याच्यावर औषध फवारणी होणार आहे. आता प्रशासन होतं बरोबर, तुम्हाला आता तुम्ही हक्काची जाऊन काम करणार नाही. ह्याच्या अगोदर होत होतं, ठीक आहे, प्रशासनाच्या काळात जे झालंय त्याच्याबद्दल दिलगिरी आम्ही व्यक्त करतो. भेटलेलो आहे त्या मालकांच्यावर बैठकांचा नगराध्यक्ष साहेबांच्या सोबत करणार आहे आणि त्याच्यानंतर ह्या पावसाळ्याच्या अगोदर ते सगळं आम्ही करून घेऊ. अर्धा रस्ता वर आणि अर्धा रस्ता खाली. हे तुम्ही रस्ता गटर केव्हा दुरुस्त करणार आहे, नगरपालिकेचे लोक केव्हा करणार आहे ते साफसफाई? हे डेंग्यूचा आजार जास्त वाढल्यानंतर लोक आजारी पडल्यानंतर गटर रिपेअरिंग करणार आहे. ज्या ठिकाणी कामांची गरज आहे आपण हे यासाठीच आयोजन केले की त्या नागरिकांच्या त्या वॉर्डाला काय समस्या आहेत बघायच्यात आपल्याला. गटारीचा प्रश्न आहे. तो रस्त्यापासून 4.5 फूट खोल आहे गटारी आणि पूर्ण आता सुकलेली आहे पाण्यानं. 4 वाजता पाणी आमच्याकडे प्रेशरने येत नाही. आठवड्याला आम्हाला टँकर मागवावा लागतो. शासन काळामध्ये एकाही व्यक्ती पाणी कमी गेलेला नाही. पण कदाचित तुम्ही बसलाय काम स्पीड मध्ये व्हावं असं कॉन्ट्रॅक्टरला करायचं सांगितलं असेल, त्यानं दिसत तिथं ती पाईपलाईन लागते. आदरणीय मुस्लिम साहेबांनी ते काकड्यांचा जो कोपरा आहे तिथून ते वाडी वाहती आहे संकल्पनगर बड्याची वाडी, तिथं मुस्लिम साहेबांनी स्वतःचे जवळ प्रचंड पैसे खर्च करून 6 इंची प्लास्टिकची पाईप घालून सगळ्यांना उघडं पाणी दिलं होतं. ते पूर्णपणे बंद केला आणि जुनी नवीन पाईप योजना काढली आणि नवीन पाईप योजनेला पाणी अजिबात येत नाही. आणि ते कारण काय आहे की शातापूरमध्ये 4 रस्ते होते आणि त्या 4 रस्त्याला 2 नंबरच्या नदीचं पाणी सगळीकडे विस्कटले आहे. त्यामुळं मुळात त्या अयोध्येला पाणी येत नाही आणि नवीन पाईप योजनेला सगळीकडे स्पीड केल्यामुळं संकल्पनेचा प्रॉब्लेम आला आहे. आणि तुमची ही जी योजना आहे 50 कोटीची, ती पूर्वी जी केली होती मुस्लिम साहेबांनी ती योग्य होती. आत्ताची प्रचंड पाणी आणि मोगलं पाणी ही जी तुमची योजना आहे किंवा तुमचा शब्द आहे तो फोल्ड होता असं आम्हाला वाटतं. आता आम्ही सूचना केलेली आहे ना, जुनी जी पाईपलाईन जर ती कंटिन्यू करता येत असेल तर ती त्याला त्याला जोडून ती जुनीच लाईन विहीर खचत इतकी खचत गेली की आमच्या कंपाऊंड पर्यंत आलेली आहे. तर गेल्या वर्षी मी कमीत कमी 5 वेळा ऍप्लिकेशन दिलेलं आहे विहिरीसाठी की काहीतरी उपाययोजना करावी म्हणून. त्यानंतर माझे मिस्टर ज्यावेळी पण सुट्टी येते, इंडियन आर्मीमध्ये येते, तर ते सुट्टी येतील त्यावेळी प्रत्येक वेळी 5 ते 10 वेळा नगरपालिकेमध्ये जातात की विहिरीचं काहीतरी करा. गेल्या वर्षभरामध्ये आम्ही 10 ते 15 वेळा कमीत कमी गेलो, पण त्याच्यावर अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. गेल्या वर्षी आम्ही काय केलं होतं सर मारून घेतली होती. त्या विहिरीपासून कोड कॉलनीमध्ये पाणी येत होतं. विहिरीच्या पाण्याचं प्रेशर कमी झाल्यानंतर विहीर ढासळायची म्हणजे थांबली. पण आता काय झालंय, ज्यांच्या प्लॉटमधून आम्ही चर काढली होती तर त्या प्लॉट मालकांनी ती चर पुन्हा आता मुजवून घेतली आहे. तर जर विहिरीचं काम ह्या पावसाळ्यामध्ये होत नसेल तर कमीत कमी ती चर काढून त्या पाण्याला संध्याकाळी 4-5 नंतर तुम्ही बाहेर वाढू शकत नाही. एवढं राहत तर औषध फवारणी हे व्हायलाच पाहिजे. पूर्ण ग्रामपंचायत करत नाही, पण तुमच्या नगरपालिकेत आल्यानंतर फार प्रभाव आहे.
सोडतात, कधी 7ला सोडतात, कधी 9ला सोडतात. एक टायमिंग करा, त्या टायमिंगवर पाणी हवे करा, प्यायचं पाणी बाहेर कसं बाहेर शेतकऱ्यांच्या घरातलं पाणी आणून प्यायला लागलं. जे पाणी सोडण्याचे कर्मचारी आहेत त्यांचं प्रबोधन प्रशिक्षण का तुम्ही केलंय का? एरिया किती केवढा आहे, कुठल्या वाला किती पाणी सोडायचं, किती प्रमाणात सोडायचं आणि किती वेळ सोडायचं हे तुम्ही त्याचं प्रशिक्षण केलंय का? हा एक पहिला भाग. ते जर केलं तर पाणी कुणालाही कमी पडणार नाही. पहिली गोष्ट माझं म्हणणं तर कर्मचाऱ्यांचे जे प्रशासनाने जे काम करायला पाहिजे, जे प्रशिक्षण केलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, ते केले का तुम्ही? आम्ही अनुभवतोय की 15 दिवस कोणाची ड्युटी असते, पाणी एकदमच जास्त येते प्रमाणापेक्षा, टाकी भरून जाते कधी कधी, आणि दुसऱ्या ड्युटी आली तर पाणी येतच नाही, एकदम टाकी जळा जाते. हे प्रकार काय? एकच मला 2 मिनिटं द्या प्लीज. परवानगीचं बोलतो, परवानगीचं बोलतो, त्याचा तुमचा आभार मानतो. आठवड्याभरामध्ये मला वाटत नाही की टायमिंग डिस्करेज झाले. आता ही मधल्या कालावधीमध्ये झालं होतं डिस्करेज, मॅडमलाही माहीत असेल. मुख्य जलवाहिनी आमची कुठली, त्यानंतर जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का नाही, तो पंपाचा बिघाड झाला, कारण 20 वर्ष जुने पंप आहेत आपले. सद्यस्थितीत 2019 नंतर हातदवड झाल्यानंतर आता जे आमचं पंपिंग चालू आहे, 24 तास पंपिंग चालू आहे जॅकवेलचं. त्या योजनेची काम आहे. योजनेचं एखादं जरी काम कुठं जोडायचं म्हटलं तरी एखादा 2 तास आपल्याला सप्लाय बंद करावा लागतो. तो सप्लाय बंद केला तर पुढचे सगळे भाग 3 तास लेट होतात. आणि 3 ते 4 दिवसांनी आमचं काम चालूच आहे. 31 मे पूर्वी बऱ्यापैकी आम्हाला पावसाळ्याच्या आधी कामं सगळी संपवायची. तर शनिवारी MECP मार्फत शटडाऊन घेतला जातोय. आता या शनिवारी आपल्या शाहू गार्डन जवळचीच आपल्याकडे एक्सप्रेस फिटर आहे, परंतु शाहू गार्डन जवळचाच फांद्या मारायच्या होत्या, विजेला स्पर्श होणार आहे, त्यामुळे WDPचा सप्लाय बंद होता. त्यामुळे 3 तास तिथं लाईट गेली. म्हणजे फक्त हा नगरपालिकेचंच कामामुळे होते असं नाही, काही प्रॉब्लेम येतात. काही सगळी सिस्टीम आपली जुनी झालेली आहे, त्यात आम्ही नवीन इन्स्टॉल करायचं चालू आहे. मधल्या कालावधीमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्प जो आपला नवीन आहे तो अस्तित्वातल्याच ठिकाणी आहे. ही सगळी उपांग पाणी पुरवठा सुरळीत ठेवून आपल्याला तिथं ते काम करायचं आहे. आता ते स्ट्रक्चर आम्हाला पेट्राऊची आम्हाला खुदाई करायची होती मध्ये. 7 ते 8 पाईपलाईन्स होत्या, आम्ही तिथे जाऊन खरेदी केलेली आहे. त्या 7 ते 8 पाईपलाईन शिफ्टिंग केल्याशिवाय आम्हाला ते खुदाईच करता येत नाही. ते करायचं झालं तर तो पाणी पुरवठा हा मागे पुढं होतोय, माणूस बदलतोय, त्यावेळेला पाणी येते, नंतर काय येत नाही एवढा. आता सोडत त्याला ऑक्टोबर महिन्यामध्ये मदतवर दिलेली आहे. आता जे बाहेरचं काम होतं ते जवळपास झालंय. आता जे आमचं काम चालू आहे ते जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणीच आहे आणि जिथून आपला ऑलरेडी सप्लाय चालू आहे. हे काम आता आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये दिलेले काम होताना आधी म्हणजे हा विस्कळीत होणारच पाणी पुरवठा, कारण त्याशिवाय आपल्याकडे की 2009ला पूर्वी ग्रामपंचायतीची सत्ता असताना, ग्रामपंचायत असताना ती विकली गेली, अगदी रजिस्टर करून ती विकली गेली. आता 4 दिवसापूर्वी त्या ओपन स्पेसचा निकाल हा आमच्या कॉलनीतल्या सदस्यांच्या वतीनं झाला. एकूण आम्ही 3 निकाल ते आमच्या बाजूने झाले. आता आमची अशी विनंती आहे की त्या निकालाचा आधार घेऊन पूर्वी जे त्या सातबाऱ्यावर त्या पार्टीचं जे नाव लागलेलं आहे ते नाव लागलेलं कमी व्हायला पाहिजे आणि नगरपालिकेनं ती ओपन स्पेस आपल्या ताब्यात घेतली पाहिजे आणि आमच्या कॉलनीतील सदस्यांच्या इच्छेनुसार ती गार्डन किंवा इतर काही कामासाठी आमच्या इच्छेनुसार ती डेव्हलप व्हायला हवी. पूर्ण कलिंगलजभर सगळीकडे रस्ते गटरी झाल्या, पण तो टी शेपचा असा जो रस्ता आहे, तो रस्ता काही कुठलंच काम त्याच्यावर झालेलं नाही. म्हणजे असं नेमकं त्या रस्त्या बाबतीत आणि त्या आमच्या हंजी कॉलनी बाबतीत काय घडलंय मला माहित नाही. त्याची प्रत एक शिवसाहेबांच्याकडे आणि नगराध्यक्षांच्याकडे द्या. त्या आधारावर आम्ही ती जागा नगरपालिकेकडे ताब्यात घेतो. संबंधित यंत्रणेला जे तलाठी ऑफिसला असेल किंवा सिटी सर्वेला सांगून त्या ठिकाणी नगरपालिकेचे नाव लावून घ्यायची जबाबदारी ही नगरपालिका प्रशासनाने आमची आहे. मी आता प्रत्येक नगरसेवकाला आमदार मुश्रीफ साहेबांनी 50 लाखाचं बजेट सांगितलं, म्हणजे तुमच्या वार्डाला 1 कोटी रुपये येणार आहे. DPDCचे पैसे आल्यानंतर कुठलंही, म्हणजे मी अभिमानानं सांगेन की मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून कलिंगज शहरात कुठलाही रस्ता नाही आणि गटर नाही असं होणार नाही. आमच्या दोघांच्यासाठी 100 रस्ता नाही, त्याच्यासाठी वारंवार 2 वर्षामध्ये 5 वेळा निवेदन दिलं बाधित होतोय. त्याचं शासन आपला तयारी याप्रमाणे आमचे प्लॉट किती जाणार आहेत याची कल्पना आम्हाला एक गोष्ट अशी आहे, तुम्हाला
येऊन झालेला रोड आहे तो नंतर कसं बाधित होतो. लाईटली चेंज आहे वडील कसं काय नाही, तुम्ही जे म्हणताय ते कागदावर बसून बघायला पाहिजे. तुम्ही रस्ते आपल्याकडे होणं अपेक्षित आहे. कारण देखील देऊन बाजूला झाडताना लोक दिसतात आणि आमच्या रस्त्यावर मात्र लोक झाडताना दिसत नाही. अर्जवाढ झाल्यानंतर याच्या अगोदर जे जुन्या पद्धतीचे कर्मचाऱ्यांच्यावरच हे सगळं शहराचा भार होता. आता कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर ऑटोमॅटिक सगळ्या शहरामध्ये तुमची जी अपेक्षा आहे, तुम्ही जे शहरात बघताय ते तुम्ही कॉलेज बघा. त्या गल्लीच्या मालकाचं सही घ्यायला सांगा. कारण काय नुसतं टेंडर दिल्यानंतर नुसतं टेंडर भरायला आणि पैसे काढायला नाही. तेव्हा काय करा, त्या गल्लीच्या सही घ्यायला सांगा. तेवढा फोटो काढतात की 8-10 दिवस येतच नाही ते. आमच्या मी कट कॉलनीत राहते. 2023 ला अर्ज केला होता. 2023 पासून गडिंग्लज नगर परिषदेचा पाठपुरावा करत आलेलो आहोत. त्याच्यासाठी 17 ऑक्टोबर 2025 ला आम्ही झोन दाखला व झोन प्रमाणपत्र मिळण्यासाठी आम्ही अर्ज केला होता. प्रसंग पडला तर आम्ही तो नगरपालिकेचा ठराव करू शासनाकडे, पण आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर असणार. नगरपालिकेत जिसकी हात में लाठी उसकी भेस हा प्रकार नको. म्हणजे आम्ही कोणतरी आवाज दिल्यावर कुठं कोणतरी येऊन सफाई करणार हा विषय नको. निदान 1.5 महिन्यात एकदा तुमच्या नगरपालिकेचे कर्मचारी येऊन गटर सफाई गवत काढली हा विषय जागेवरती व्हावा. गडिंग्लज शहरामध्ये प्रत्येक गल्लीच्या आणि कोल्लीच्या एंट्रीला कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. सगळ्याच्या घंटागाडीच्या संदर्भात नगरपालिका वारंवार प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं आहे, ओला कचरा सुका कचरा हे वेगवेगळा द्या. हे बघा, आमच्या घंटागाडीवाल्यांची आम्ही प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी घंटागाडीवाल्यांना सूचना दिली. प्रशासन आपल्या दारी या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. आज आपण केलेलं आहे 2 कोटीचं बक्षीस मिळालं. ते 2 कोटीचं बक्षीस या विहीर विकसित करण्यासाठी आणि तो ओपन स्पेस विकसित करण्यासाठी प्रामुख्यानं ते 2 कोटी रुपयाचा थोडंसे खर्च आहे तो इथे पकडावा अशी विनंती आहे. खड्डा वगैरे आम्ही काढून पाणी त्याच्यात जिरवत होतो. पण आता कसं झालं, सिटी हॉस्पिटल झालं तिथे, त्यानंतर जाधव इंडी हॉस्पिटल झाले. ती संख्या वाढली. दवाखान्याचं डायरेक्ट पाणी सगळं जे काय असेल ते डायरेक्ट बाहेर येते आणि ते बाहेर पाणी येऊन पुढं उमर पाटील साहेब त्यांच्या दारात ते सगळं साठते. त्या फंडातून हे गटर मी 100% पूर्ण करून देतो. एक साईडचं गटर झालेलं आहे. एक साईडचं गटर औषध फवारणीचं नाव कोणी घेतलेलं नाही आहे, पण त्यामध्ये डासांची उत्पत्ती किंवा यासाठी की काही मंत्री आल्यानंतर DDT फवारतात, हे जे एक म्हण आहे ती आपल्याकडे लागू आहे, ही तेवढी आपण पुसून टाकावी. 20,000 गडिंग्लज शहरातील मतदार मंडळींनी आम्हाला निवडून दिलंय. त्यामुळे तुमचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. निश्चितपणे ह्याच्या आधी ज्या पद्धतीने सत्ता होती त्याच्यापेक्षा चांगलं काम करायची जबाबदारी ही आमची असेल. जास्त अपेक्षा नाही आहे, काहीतरी बघायला हॉटेलपासून ज्या मोठा रोड केलेला आहे तर अशा पद्धतीची गाडी उभी असतात. JCB हे असतात, गाड्या कोणाच्या माहिती घ्या, त्या पद्धतीने आम्ही PI समोर आम्ही ज्या पारकट्ट्याबद्दलचा जो विषय होता ना, त्या झाडाचा तोच फक्त नंबर नाही आहे, त्याच्या अलीकडचे दोन्ही नंबर आहेत. 15 लोकांचे रस्त्याचे झाडाचे नंबर दिलेले आहेत. पुढच्या 15 झाडाचे नंबर देणार. आम्ही पण तेच बघायला लागलोय नागरिक म्हणून की तो पारकट्ट्यावरचा ते वडाचं झाड राहणार आहे की जाणार आहे. वडाचं झाड हे राहावं ही आमची इच्छा आहे, पण शासन दरबारी असं हे बरोबर नाही. फक्त एका झाडाचे नंबर द्यायचं टाळतात आणि बाकीचे नंबर देतात, हे कितपत योग्य हे आपण सगळ्यांनी बघा. भाजपच्या शहर अध्यक्षा दारातील 24-25ला गटरचं टेंडर काढलेलं होतं. अजून गटर झालेलं नाही. गटर कुठे गेली? गटर सुरीला गेली काय झाली नाही. ह्याचं उत्तर आजपर्यंत नगरपालिकेत 1 आठवडा झालं कागदपत्र मागायला लागलं, कारण आजपर्यंत दिलेलं नाही आहे त्यांनी. आज इथं प्रश्न मांडला, त्याने बघतो करतो असं सांगायला लागले. बघूया उद्या काय होतं, देतात का बोलवायला दाखवायला. तिथनं बोला की इथली गटार साफ केलेली नाही आहे. कुठली योग भवनच्या इथं हा रोज सकाळी योग करायला लोक येतात. हा. त्यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. हा योग करताना डास मारायचे का योग करायचा? आपल्या दारी येताना मीटिंग घेतलेली आहे योग भवनची, त्याच्या इथली जी गटार अशी तुंबलेली आहे आणि हा नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.
इकडं नगरपालिका प्रशासनानं चांगल्या प्रकारे लक्ष देऊन गटारी स्वच्छ केल्या पाहिजेत. जिथं दिसेल तिकडं घाण दिसते. आणि ह्या वाढीव हद्दीमध्ये आम्ही सफाई कामगार हा प्राणीच कधी बघितलेला नाही. औषध फवारणीचं कोविड काळामध्ये एकदा काहीतरी बघितलं, त्यानंतर कधीही औषध फवारणीचा माणूस कधी आला नाही आणि वास सुद्धा आलेला नाही. कधीतरी मंत्री संत्री आला तर कुठेतरी फवारणी केल्यासारखं करतात आणि काय खर्च घालत असतील तेवढंच. स्वच्छता ही शासन आपल्या दारी ह्या वयोग विद्याधामध्ये आहे म्हणूनच 2 दिवसापूर्वी ही इथले आळूचे फक्त गटर काढलेले आहे एवढं दिसतंय. पण तेच करत असताना पूर्ण पटो कॉलनी यातील इथले गटर स्वच्छता झाली असती तर बरं झालं असतं, नागरिकांना समाधान झालं असतं. तोंडाला पानं पुसायचं काम हे प्रशासनानं बंद करावं आणि प्रॉपर ग्राउंडवर येऊन प्रॉपर त्या ठिकाणी कामं आणि गटरी स्वच्छता व्हावीत ही प्रामुख्याने या ठिकाणची आजची मागणी होती. नाही मी गटर स्वच्छ केले म्हटलं नाही सर. आळू काढलं यामुळे नाही, प्रशासन आपल्या दारी पण मुख्याधिकाऱ्यांनी पण उत्तर देणं अपेक्षित होतं किंवा त्या विभाग प्रमुखांना अपेक्षित होतं उत्तर देणं. सन्माननीय नगरसेवकांनी त्या गोष्टी करून पदाधिकाऱ्यांना किंवा त्या विभाग प्रमुखांना सांगणं आणि त्यांना जाब विचारणं अपेक्षित होतं. पण तिथं आज असं काही दिसलेलं नाही. या सगळ्या समस्यांवर गडिंग्लज नगरपालिका नेमकी कोणती भूमिका घेते आणि नेमकी कोणती उपाययोजना करतं हे येणाऱ्या काळात पाहणं औत्सुक्याचं ठरणार. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.